वाटलं माझा कोरडा नाही आला काय काय या पाला नुसता कचरा 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 काय या कचऱ्याचं करावं बाया कोण आहे आता बाया महाराज तुम्ही आई बाई उठा 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 अहो मला काय माहिती मी ओळखलंच नाही म्हटलं कोण आलंय पळत तुम्हाला पाणी इथं बघा महाराज तिथं बसा की तिथं चला चला आव नका इथं नका इथं बसा की असं कसं अहो महाराज झालाय काय तुम्हाला इथं बसा 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 मी पाणी घेऊन येते बसा हा बसा बसा इथं बसा बसा महाराज धरा पाणी पण महाराज तुम्हाला कुठंतरी बघितलं का वाटतंय व महाराज बालिक 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 थांब 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 बालिक बस 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 आपण महाराज बस इथं इथं कुठं बसताय महाराज इकडे बसा इकडे बसा इकडे बसा बसा अहो इथं कुठं महाराज वर बसा वर बसा बसा महाराज असं का करत होता महाराज काय म्हणत होता मागाशी तुम्ही अहो बाई तुम्हाला माहितीये का एका चेहऱ्याची 1 2 3 4 5 7 माणसं असतात सात कुठे गेला सात हा 7 माणसं असतात 7 कळलं का होय मी असं तसं पत्र नाही हुक्क्यात फुक्क्यात पत्र जाई कुठून कुठून लोक मला घ्यायला येते ती आणि दारात गाड्यांची लाईन लागते पत्र चला म्हणून मला न्यायला येते ती लोक एवढं मोठं पोत्र जाई मी एखाद्याचं तोंड बघितलं ना तर त्याचं तुम्ही एवढं मोठं पोत्र जाईल असं महाराज बसा 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 लयच मोठं पोत्रा जायचं लय मोठं पोत्र जाई मी तुझ्या मागे जर काय असेल ना ती एका मिनिटात सगळं घालवतो बेहू नको पुढे येतो मागे नको करू तू पुढे येतो जर भ्या लागली तर तुझ्या मागे 7.5 कशी काढणार मी लय मोठं पोत्र जाईल कोणाची करली अरे कोण पाहुणं म्हणायचं समजलं तुझं वडील आहेत ना एक सारखं दिसत या तुझ्या किरडीचा मोडला बॉम्ब काही येडं बिडायचं वडील दिसताय माझं बक्की कोण नाही सारखं दिसतंय म्हणलं महाराज आहे की महाराज नमस्कार अरे काय तुझं कळतंय काय येड्या अरे ती पोत्र पोत्र जाई माहिती का खुक्यात ना अमेरिकेन बाहेरच्या बाहेरच्या देशातील लोक मला नेले त्यात तुझं दिसत तोंड नाही दाढी ती तोंड आहे ना ती तोंड जरी बघितलं ना तुझं मागचं पुढचं सगळं भविष्य सांगेन मी कधी बघितलं तुझ्या मागचं काय घडलंय ते पुढं काय घडणार आहे ते तुझं भविष्य सांगेन 1 मिनिट थांब हाल नको मला छलवा सुट्टी हाल नको अरे बापरे अयो 1 कोटीचा बंगला 5 कोटीची गाडी 10 कोटीचा बिअर बार 20 कोटीचा दारूचा अड्डा काय एवढा मोठा माणूस कधीच बघितला नाही मी लोकांच्या घराचं पत्र नेऊन निघताय 10 रुपये कधी भेटताय तुम्हाला तेवढं कधी खोट माझी जीभ सांगतोय कधी खोट होत नाही ती कळलं का बापरे एवढं मोठं माणूस होणार कशाचं मोठं माणूस लक्षण खोट मोठं पिऊन पडताय कुठं बी त्याला बाटली मिळाली ही जर खरं करायचं असेल 1 कोटीचा जर बंगला घ्यायचा असेल तर 1 चापकाचा फटका लागेल खायला 2 कोटीचा घ्यायचा असेल तर 2 चापकाचं लागतं नाही मग त्यालाच फटका द्या त्याला सगळं असेल तर 5 आणि दारूचा अड्डा पाहिजे असं 10 फटक तो ह्या चापका घे बाबा घे सुधारलास तर सुधारलास घे माझं कधी खोट होत नाही ज्यांनी खाल्लं ती करोडपती होऊन विमानात फिरते मला नाही बाया वयाचं करोडपती मी गरीबच बरी आहे एवढं नको महाराज 1 क्वार्टर मिळाय परत दिला तरी बस बसा तुम्हाला नाही मार अहो बसा खाली बसतो वाटलं तुम्ही या बसा 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 बसा
या बाई बसा इथं या बसा इथं. या बसा. काय समस्या आहे तुमची बाई? महाराज माझा नवरा साधा, हा कधी त्याला कामधंदा लागायचा, कधी त्याला चांगला नाद लागायचा, कधी तर घरदार बांधायचा. थम बाई थम. माझ्या दूरदृष्टीने बघतो तो. मी तो काय करतोय, कुणाच्या नादी लागलाय का शांत, त्याचा कसा स्वभाव आहे ते एका मिनिटात बघतो. बघा बघा बघा. कर क्या रहे हैं यहाँ पे? महाराज काय केलं तुम्ही? बाई एक माणूस आहे बघ, दांडगाय दांडगाय जाड आहे, असा जाड आहे जाड. त्याला भरगच्च दाढी आणि जसा रांजरेडा कसा येतो एखादा जंगलातून गावा, तसाच येतोय, चालत येतोय. हं. त्या माणसाच्या नादी लागलाय तो जनावरा. जोपर्यंत त्या माणसाच्या नाद्यातून तू सुटत नाही तोपर्यंत तुझ्या नवऱ्याचं कधीच चांगलं होणार नाही. म्हणजे बाया सोडून आता गाड्यांच्या नादाला लागायला लागलाय का? आणि त्या माणसाचं नाव पवर नाही बघ, पवर नाही बाई, पवन पवरनं सुरुवात होत आहे त्या माणसाचं नाव. आणि याचा रांजरेड आहे ना की ती कुणाला उपजर येऊन देत नाही. आणि त्या तर माणसाला लय बेकार म्हणजे लय म्हणजे तर सांगाय सुद्धा शब्द माझ्याकडे एवढा बेकार नाद आहे बायांचा त्या माणसाला. आणि त्याच्या नादी लागलाय तुझा नवरा. आता बया आठवतंय का काय बाई? कशाला काय आठवतंय? चुलीव काय ठेवलंच नाही तर कशाला एकच आठवलं? मिनिट थांब बाई, मी त्याचं नाव आठवायचा प्रयत्न करतो. महाराज गेलं. पवर नाव आहे. कदाचित ते पाटलासारखा दिसतोय माणूस, पाटीलच असेल मग. पाटलासारखा दिसतोय तो माणूस मला. नाही पाटीलच असेल तो. त्यातनं बाहेर पडायचं काहीतरी उत्तर द्यावं, सांगा काहीतरी. बालिके एक उपाय आहे. हा तुझा जर नवरा आला की त्याचा उजवा हात डाव्या पायाला बांध, कुणाच्या? त्याच्याच बांध. बर. आणि डावा जो हात आहे ते उजव्या पायाला बांध, कुणाच्या? त्याच्याच बांध. बर. आणि दुसरा विषय काय कर, जर तुमच्या गावात जर एखादा बोबड बोलणार जर माणूस असेल, मळल करणारा किंवा लाकमा करणारा, पाचशे करणारा, असं जर करणारा जर माणूस असेल तर त्याला गोड बोलून घे. बर. त्याचं तोड बांध, हात बांध आणि दोघांना एकत्र एका झाडाला उघड करून बांध. उघडं करून? हा, जोपर्यंत तुझी भरभराट होत नाही ना तोपर्यंत त्यांना स्वराज नाही. थोड्या दिवसात तुझ्या घरातून सोन्याचा धूर निघल, धूर एवढी मुक्त तुला म्हणजे भारी तुझं होईल. अय्यो. पण त्यांना सोडायचं नाही हा. जर त्यांना तो भरभराट होण्याच्या जर सोडलं तर तुला काहीच भेटणार नाही बघ. होय. हा, आणि जास्त करून बाबडीच्या झाडाला बांध, वरनं गुळाचं पाणी करून अंगावत, आणि मरतेली किती? नाही काही होत नाही. होय म्हणजे भरभराट येईल म्हणताय. भरभराट नाही, सोन्याचं धूर निघल घरात ना धूर. होय. पण जोपर्यंत धूर निघत नाही तोपर्यंत ह्या दोघांना सोडायचं नाही बघ. नाही सोडणार मी. अजिबात. हा, हो मला मत न घेऊन आहे ना अवई तोबडं हाय. नकमा का मत न आमच्या आखरी कधी? मत नाद्याने घे ना नाद्यानं जाऊ दे मस्र. चॉकलेट खा. एक वय मग आधी ते अजून बस इथं. इथं हा, बस म्हणू बस. हा हा. चांगलं लाग ना खाऊन बघू का? हा? खाऊन बघू का? खा की खायलाच दिलंय तुला. चांगलं लागतं. नकमा का मत काय म्हणला किरड्या? नकमा माझी मत गेली मला मत लागणार नाही नको नक बघ ले ना तारा बोलू नाही. लहान पोरागत राहावं. मग नानक म्हणून काय मी म्हणून तुला एक गंमत दाखवू का मी? गमत तुला आहे ना मी त्या झाडाला बांधणार. ना नाळाला नाही, झाडाला बांधणार. नानाला मानणार मग मला येणार पण हा मी तुला झाडाला बांधलं का नाही गोल गोल, हा म्हणून तुझ्याकडे पैसे येणार 10,000 रुपये. होय ना मग मला गोण्या बिन केला ना गुन्हा ना पहिलं भेटणार ना
मला पहिलं तेवढं काय मनाने सुटतात हात. मनानं पैसे पण बाई, या अलीकडे ये. आता तुला सांगतो असं कर, जर तुला त्याच्यापेक्षा लवकर जर भरभराट पाहिजे ना, तर ह्या चप्पाचे 2 फटके मार. कुणाला त्याला मार का मला मारती? नाही मला मार 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 मारा तो, मारा तो. अगं बाय नवरा आला माझा घबरं. याला का मानताय ए, ते बाय ओरडू द्या का इकडे कोण आले बघा देवाच्या पाया देवाच्या वाट्यात चालला. ए, गप. आता कसं अव देव आहे देव. होय हो. मग बशीच खाली अरे अरे शिकड बाय. आई, तुला जर लवकर जर तुझं चांगलं करून ए, द्यायचं असेल तर याला आई, माहिती पाय- पहिला. पाय- 1 मिनिटाचा सुद्धा वेळ काय वाया घालू नको. अरे मला का मानले बघ. अयो आता बायको कसं सांगते, नाही वाटलं की नाही चला महाराज मी तुम्हाला हो, गावापर्यंत मला सोडून पण येते. लय मोठं चला. थोडं कार्य, पण भाई जोपर्यंत तुझं कार्य सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना सोडू नकोस अजिबात. अजिबात तुझ्या नाही. घरातून सोन्याचा धूर निघेल. अरे माझी तुम्ही निघी देऊन आता बांधलं आणि माने अरे काय लावलंय तुम्ही? मानी म्हटलं अरे कोण मसरण बसलं? अरे मानी म्हटलं अरे बांधलं कोणी? आणि पोटरान अरे, पोटरान तो बुवा का फुवा कोण आला होता हा. पोटरान. अरे कशाने हाणलं तुम्हाला? तो काय रकमेच्या कानात सांगितलं काय माहिती हातनानं हा. मानना दोघांना असं आणि आम्हाला ठोडकी अरे सोडवायला लागला का झोपायला लागला यो मला काय झालं नाही तमा उठके तमा तमा ए बेवड्या आणि येणं तसा झाला त्या घालून ए उठके तमा माझी मटड आता आबा मला नाही मानणार नाही ए तमा अरे उठके उठकी लवकर अरे उठकी लवकर उठ लवकर घालला त्याला उठ ए रखमा कुठं चालली या? अव काय नाही ही मोठं महाराज आहे पोतराज. आणि यांनी आहे ना आता म्हणजे असं लोकांचं काही बी असेल ना तर ती बघते बघतात का सांगतात का असं काय आमचं बी बघायचं होतं जरा आमच्या पाटलांचं अव काय सांगायचं मला पण असा एक तोडगा दिला आता हा. ह्यांनी. होय का हो मला म्हंटल तर दूरच निघाल आता घरातनं सोन्याचा. हा. होय का तुम्ही पण विचारा की पाटलाचं काय असेल होत तर. की आता त्या कुठं बघते ते बघतेत की विचारा की तुम्ही. होय महाराज काय सांगा आमच्या पाटलांचं काय पाटील लय जरा बिघडत चालले मला ते. बघावं लागेल आधी पाटील कसा आहे ते. हा आता ते काय बारक पोरगा आहे काकाला घेऊन याला थांबा की बघते ते बघा, बघा. त्यांचे दूरदृष्टी आहे चांगला. होय बघा बघा तेवढं लय पाटील वायाला चाललाय पिकलेल्या दाढीच आहे का? हा होय होय धोतर घालतो ना, हा माजलेल्या बोक्यागत दिसतो. आव काय आता निवड होय होय वाडीच्या कडणी चालला होता हा तेव्हा नाचणारी तिच्या नादी लागलेली तिथली आता बाया काय करायचं कुठली नाचणारी नाही वाड्याच्या कडेची आहे बघा, लय बेकार आहे ती. होय आणि ती असताना सुद्धा बाहेरच्या बायांचा लय नाद आहे त्या बोक्याला. हाय का हा ते काय लय, पाहिलं लय, 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 हाय. लय. पाटलीन बाय. ती आता सुटत नाही, ती उरव बसली त्या पाटलाच्या. मग आता काय त्याला काय आहे का नाही तोडगा अव पाटलीन बाय पाटलाच्या अंगात 52 नकर आहे तर एक 52 नकर सांगतो नाही. मला. हा 72 हुडीचा पाटील आहे, 72 हुडीचा. होय लय काय किलो- तरी महाराज जरा तोडगा काढा त्याच्यावर काहीतरी पाटलाला जरा वाईट सारखा सरळा करा तोडगा हाय बाई, तोडगा हाय.
हे जी कोरडा आहे हा. त्या कोरड्याने दिसल तिथं त्या पाटलाच्या अंगावर फटका मारत हा. त्याच्या वेशीपर्यंत मारत नाही त्याच्या अंगातली सगळी भूत त्या वेशीच्या बाहेर पळून जातील हा. आणि पाटील चांगला होऊन माघारी होय का? पण ह्या कोरड्यानी चला ह्या चला कोरड्यानी चला बरं. पर्यंत मारत द्यावं लागेल बाई त्याच्या होय. मारतात मारतात चला तुम्हीच मारा करा तुम्हीच. करा तुम्हाला काय करायचंय तेवढं करा पण सुद्धा सारखं सरळ करा कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे चला 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 झाला बघू जरा कुठं काय ते पाटील पाटलीन बाया हका 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 पाटील हका पाटील हका हका जा हे काय पळू दे महाराज हा लय दमलाय ते पाटलाच्या अंगातली मोठी हाडळ होती होय बर एक सांगू का गावची इशी पर्यंत निघली तिला मार होय तेव्हा कुठं ती गेली असं निघाली नाही का पाटलाचं वाटळ होऊन गेला असतं. होय ना बर एक सांगू का हा मेकअप सगळा उतारलाय हा? हा आणि आमच्या गावचा सरपंच आहे का नाही सेम तुमच्या गत दिसतो होय हो आ तुझ्या किरडीचा बाप पोरगा. काचकन डाव्या.